नमस्कार. आईपीएल मध्ये मी आपलं स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी मी आपल्या नाशिकचे अनेक कवी सादर करणार आहे. तर 2 ऑक्टोबर ही तारीख माझ्या दृष्टिक्षेपात असल्यामुळे महात्मा गांधी जयंती आणि मग मला एकदम आठवलं की आपले मित्र कवी मित्र विवेक उगलमुगले यांनी महात्मा गांधींच्या जीवनावरती फार सुंदर कविता केलेल्या आहेत. आतला आवाज हा त्यांचा काव्यसंग्रह महात्मा गांधींच्या जीवनावरील कवितांचा आहे. त्यामुळे त्यांनाच का नाही बोलावं म्हणून मी आज या ठिकाणी त्यांना बोलवलेले आहे. या निमित्ताने या आईपीएलच्या व्यासपीठावर ते प्रथमच आलेले आहेत. त्याचा मला खूप आनंद होतो, कारण माझे ते अतिशय जवळचे मित्र आहेत आणि एक लाडकं व्यक्तिमत्व नाशिकचं आहे असे विवेक उगलमुगले तुम्हालाही माहीत असतील. तर मी त्यांच्या या ठिकाणी सर स्वागत करतो. विवेकजी, मी तुम्हाला अरे तुरे म्हणेन, कदाचित मध्येच आवजाव करेल, तुझं माझं एवढा काही जवळचा संबंध आहे. तर विवेकचा मी परिचय करून देतो. नाशिकच्या साहित्य क्षेत्रात वाचक चळवळीमध्ये त्याचं फार मोठं नाव आहे. त्याचे 8-10 पुस्तकं पण आहेत. त्याची नावही तुम्हाला सांगतो. दिवाण्या आणि तोड्या, सायकलवरच्या कविता, आठवणींची फुले, प्रिय आईबाबांच्या शोधात, हे अनाथ मुलांच्या भावना व्यक्त करणारं पुस्तक आहे. प्रिय आईबाबांच्या शोधात, सांगावेसे वाटते मला, आतला आवाज आणि अलीकडे अतिशय गाजत असलेले पुस्तक मनातल्या मनात वाचायच्या कविता. त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिमत्वाचे त्याचबरोबर त्यांनी व्यक्तिमत्वाचा शोध घेणारा माणूसपणा या नावाचेही या ठिकाणी पुस्तक लिहिलेलं आहे. मुलांसाठी त्यांनी खूप छान पुस्तक लिहिलेले आहे. हॅपी होम, दाट साईचे गाव, रोजनिशीत एका चिमुरडीची आणि ओन्ली फॉर चिल्ड्रन. ओन्ली फॉर चिल्ड्रनला महाराष्ट्र शासनाचा मोठा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर नारायण सुर्वे पुरस्कार, तिफन काव्य पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. तर त्याची यादी फार मोठी आहे. मुख्य म्हणजे त्यांनी या ठिकाणी वाचक चळवळ वाढवण्यासाठी आपलं शासकीय वाचनालय आहे त्या ठिकाणी त्यांनी 27 वर्ष ते काम करत आहेत. 25 वर्ष त्यांनी तिथे निघणारा दिवाळी अंक व्यासपीठ त्याचं संपादन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर खोटवट नगरला डॉक्टर सुधीर फडके वाचनालय आहे, तिथेही ते 20 वर्ष काम करत आहेत. मुख्यतः ग्रामीण भागामध्ये किंवा नाशिक शहरामध्ये जिथे जिथे काही वाचक चळवळी संदर्भात काम चालू आहे तिथे ते विवेक उगलमुगले हे हजर असतात. आणि म्हणून या ठिकाणी या संदर्भामध्ये त्यांची मुलाखत घेणं, मुख्यतः विषय आजचा महात्मा गांधी आहे, तेव्हा त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांच्याशी गप्पा मारायला मी सुरुवात करतो. विवेकजी, थोडंसं तुमच्या वाचक चळवळी संदर्भामधलं अनुभव की शासकीय वाचनालयामध्ये म्हणजे तुम्ही तिथं सर्व्हिसला होतात, नोकरीला होता, बरोबर. मग ते वाचनालय त्या ठिकाणी तुमच्याकडे कसं काय आलं? आपल्या चर्चेला किंवा संवादाला सुरुवात करण्यापूर्वी मला अगोदर तुम्हाला नमस्कार यासाठी करायचा आहे की या व्यासपीठावर मला बोलावलं यापेक्षा कुसुमाग्रजांचा आपल्याला सहवास लाभलेला आहे आणि भावकवी म्हणून आमच्या हृदयामध्ये तुमच्याविषयी जी एक भावना आहे आपुलकीशी, धन्यवाद. त्यामुळे आपल्या या व्यासपीठावर येण्यासाठी याचा आनंद प्रथमतः व्यक्त करतो. आणि आपण जो प्रश्न विचारला वाचक चळवळी संबंधाने, तर मला वाटतं की 1996 साली आमचं शासकीय कर्मचाऱ्यांचं सार्वजनिक वाचनालय नाशिकला सुरुवात त्याची झाली. आणि मी त्याच परिसरामध्ये शासकीय सेवेत असल्यामुळे आणि मला पुस्तकांची आवड असल्यामुळे मी त्या चळवळीशी नकळत जोडला गेलो आणि कालांतराने त्या चळवळीचा एक भागही झालो. साहित्याची आवड तुम्हाला शालेय याच्यापासून? म्हणजे मी वैणते विद्यालयात शिकलो. तिथेच आमच्याकडे कोणत्या गावाला? निफाडला न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचं जन्मगाव असलेलं निफाड, या गावामध्ये जे वैणते विद्यालय ही अतिशय नामांकित अशी शाळा आहे. त्याच शाळेमध्ये वाचनाचे पहिले संस्कार मला वाटतं तिथे झाले.
आणि मग महाविद्यालयामध्ये त्याच प्रकारचं वातावरण मला मिळालं आणि मग मी पुढे लिहिता वाचता झालो असं मला वाटतं. आणि शासकीय वाचनालयाने ती माझी आवड जी होती वाचनाची ती खऱ्या अर्थाने जोपासली. मी कार्यकर्ता म्हणून तिथे 27 वर्ष काम केलेलं आहे, असं मला आनंद आणि अभिमान वाटतो. हे तुम्ही आधी चोखंदळ वाचक आहात, त्यामुळे हे संपादन करणं फार सोपं नसतं. जवळपास 25 वर्ष तुम्ही व्यासपीठचं संपादन केलेलं आहे. व्यासपीठचं संपादन करताना माझी भूमिका अशी होती की नामांकित जे साहित्यिक असतात तर त्यांचं साहित्य, महाराष्ट्राला एक मोठी परंपरा आहे दिवाळी अंकांची, आणि त्यासाठी जे साहित्य मिळवण्यासाठी त्यांना अनेक साहित्यिक उपलब्ध असतात. परंतु ग्रामीण भागामध्ये जे साहित्यिक नव्याने लिहित आहेत, जाणीवेने लिहित आहेत, त्यांच्यासाठी म्हणून जो दिवाळी अंक सुरुवात झाली तर त्याचं नाव व्यासपीठ. मग हे साहित्य मिळून ते प्रकाशित करणं याचा एक वेगळा आनंद त्याच्यातून मला मिळाला. जे नामवंत साहित्यिक होते त्यांचंही आपण साहित्य घेतलं, नामवंत कवी असतील, लेखक असतील, विचारवंत असतील, परंतु त्याचबरोबर नव्याने लिहू पाहणारे जे साहित्यिक होते तर त्यांना प्रकाशित करतानाचा आनंद शब्दात येत आहे असं मला वाटतं. पण मला भालचंद्र नेमाडेंचा तुमचा जास्त वेगळ्या पद्धतीने संबंध आलेला. डॉक्टर भालचंद्र नेमाडे सरांचा मी खूप चाहता आहे. त्यांची सगळीच साहित्य संपदा ही म्हणजे अनेक साहित्यिक भेटलेच आहे तुम्हाला? अनेक साहित्यिक भेटले, परंतु मला वाटतं की माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव किंवा माझे आवडते साहित्यिक डॉक्टर भालचंद्र नेमाडे सर. बरं. मग ते दोनदा आमच्या वाचनालयामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने आले आणि मग मी त्यांना असं म्हणालो की आमचा व्यासपीठ नावाचा दिवाळी अंक आहे, तुम्ही लिहा. तर ते म्हणाले की साहित्य संमेलन आणि दिवाळी अंक इथे माझं फारसं सूत्र जमत नाही. परंतु माझा बालहट्ट म्हणा किंवा त्यांना आमच्या शासकीय वाचनालयाचा एक उपक्रम वेगळा वाटला. मग ते म्हणाले की माझ्याकडे काही मंटोच्या अप्रकाशित छोट्या कथा आहेत, त्या तुला देतो. आणि मग त्या आम्ही प्रकाशित केल्या. आणि त्यानंतर मला सांगायला आनंद वाटतो की नेमाडे सरांनी तुमच्याकडे का लिहिलं, कसं लिहिलं म्हणून मला अनेक लोकांनी कसं विचारलं. पण मला वाटतं की तो केवळ एक योगायोग होता. आमच्याकडे प्रमोद जावळे नावाचे एक चांगले वाचक आणि आमचे मंडळावर होते आहेत ते, तर त्यांनी हा संदर्भ थोडासा जोडून दिलेला होता. तो एक भाग आणि नेमाडे सरांचं जे साहित्य वाचण्याचं माझं जे चर्चा झाली त्यातून ते कदाचित खुश झाले असावेत आणि त्यांनी ते लिहिलं. पण मला वाटतं की तो केवळ अपवाद होता, त्याच्यात माझं काही स्वतःचं वेगळं नव्हतं. या शासकीय वाचनालयामध्ये सचिव श्री हेमंतजी पोद्दार हो आणि तुम्ही दोघांनी शासकीय कर्मचाऱ्यांना लिहितं केलं मोठ्या प्रमाणात. बरोबर. कारण शासकीय कर्मचारी आणि साहित्य यांचं काही फारसं मेळजोळ होत नव्हता, पण तुम्ही खूप साहित्यिक त्या शासकीय कर्मचाऱ्यांमधनं कसे काय निर्माण केले? हेमंत पोद्दारही तुमच्या बरोबर अगदी खांद्याला खांदा लावून किंवा तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून? त्यांच्या खांद्याला मी. मला वाटतं की शासकीय कर्मचारी साहित्यिक अशी एक मोठी परंपरा आहे. त्यांची नावं 2-3 तुम्हाला वानगी दाखल सांगितली तर लक्षात येईल की वसंत नरहर फेणे असतील, मधु मंगेश कर्णिक असतील, वपू काळेसर असतील, अनेक लोकांनी साहित्य लिहिलेलं आहे. विश्वास पाटील हे त्यातलं मोठं नाव आहे. पण मला वाटतं की शासकीय कर्मचाऱ्यांना जे अनुभव येतात, अधिकाऱ्यांना जे अनुभव येतात ते क्वचितच इतरांना येतात असं माझं स्वतःचं मत आहे. कारण जनता आणि शासन याच्यामधला तो एक दुवा असतो. मग हे थेट अनुभव जर आपण वाचकांपर्यंत पोहोचवले तर ते वेगळे ठरतील असा एक विचार घेऊन त्यांच्या काही मुलाखती घेऊन, काही शब्दांकन करून किंवा त्यांनी ज्या पद्धतीने लिहिलं त्या भाषेमध्ये, जे बोलीभाषा असेल, प्रमाण भाषा असेल, त्या प्रकारचं साहित्य आम्ही प्रकाशित केलं. लोकांना ते आवडलं. महत्वाचं म्हणजे आता आमच्याकडे विलास शेळके नावाचे जे साहित्यिक होते तर त्यांनी अनेक साहित्यिकांचा आम्हाला परिचय करून दिला की तुम्ही यांचं साहित्य मागवू शकता. ते आम्ही प्रकाशित केलं. लोकांना ते आवडलं. ते व्यासपीठला पुरस्कार मिळाले, त्याचं नाव झालं, यापेक्षा एक अभिव्यक्तीचा जो आनंद असतो तो शासकीय कर्मचाऱ्यांना मिळाला. आज अनेक शासकीय अधिकारी आणि कर्मचारी लिहित आहेत असं मला विलास शेळकेंचा तुमच्या अजूनही चांगला वाचनालयावर लोक आहे. ते नेहमी येत असतात, भेटतात. ते प्रथम अध्यक्ष होते आणि मुळात त्यांचा परिचय नाशिककरांना एक उत्तम कवी म्हणून आहे. त्याच्यानंतर त्यांनी कादंबरी लेखन आणि इतर ललित लेखनही मोठ्या प्रमाणावर केलेलं आहे.
त्यांच्या ओळखीचा मोठा फायदा आम्हाला या सगळ्या चळवळीत झाला असं म्हणता येईल. तर मित्रांनो, त्यांच्या एकूण या सगळ्या कारकिर्दीची एक छोटीशी झलक आता आपण त्यांच्या मनोगतातून ऐकली. आता मुख्य विषयाकडे आम्ही येतो, तो म्हणजे महात्मा गांधी जयंती. तर महात्मा गांधींच्या बद्दल म्हणजे इन जनरल सर्वसाधारण लोकांमध्ये अनुकूल मतही आहे आणि त्यांची फाळणी वगैरे हा सगळा विषय प्रतिकूल मत पण आहे. पण एक मोठं व्यक्तिमत्व महात्मा गांधींच्या बद्दल इतकं काही त्यांचा अभ्यास लोकांनी केलेला, इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे. तर तुम्ही महात्मा गांधींच्या चरित्राकडे कसे काय वाटतं किंवा त्याच्यावर कविता कराव्यात असं काय वाटतं? थोडंसं मागे मला वाटतं महात्मा गांधींवर कविता खूप कमी आहे. मला हे सांगायला आवडेल की मी ज्या गावातून आलो, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडेंचं जन्मगाव निफाड, त्या गावामध्ये सेवा दलाची, राष्ट्र सेवा दलाची एक मोठी परंपरा आहे अजूनही. सेवा दलाचे महामंत्री राहिलेले साथी भाई परीड गुरुजी यांचा संस्कार म्हणा किंवा तिथे आणखी आसाराम शेठ कायस्थ होते, सोनीसाहेब होते, प्रल्हाद पाटील कराड होते, विदा व्यवहारे सर होते. तर या सगळ्यांच्या बरोबर तिथे ज्या शाखा चालायच्या, तर तिथे मी जात असे. मग त्यावेळेस ही महात्मा गांधी, साने गुरुजी किंवा स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतलेले सगळे स्वातंत्र्य सैनिक असतील, या सगळ्यांचा एक परिचय कळत नकळत होत गेला. म्हणजे राष्ट्रसेवा दलाचा तुमच्यावरती थोडासा लहानपणी नाही, आम्ही शाखेतही जात असे, फार नियमित नाही, परंतु काही काळ मी गेलो. पुढे मी छात्र भारतीतही काम केलं. अंजू गावकर यांच्या समवेत मला काम करायला मिळालं. तर मला वाटतं की तो एक धागा होता. आणि 10वीच्या नंतर जे वडिलांच्या मागे मी लागायचो की तुमच्याकडे जी पुस्तकांचा संग्रह आहे त्यातली काही पुस्तकं तुम्ही मला वाचायला द्या. तर ते म्हणाले की तुझं शालेय अभ्यासक्रम पूर्ण होऊ दे आणि मग नंतर मी तुला माझ्याकडची पुस्तकं देईन. तर मी 10वी 1981 साली सुटल्यानंतर त्या सुटीमध्ये त्यांनी जी मोजकी पुस्तकं मला वाचायला दिली त्याच्यामध्ये पूज्य साने गुरुजींचं श्यामच्याई होतं, पूज्य गांधीजींचं सत्याचे प्रयोग किंवा आत्मकथा, ही 2 पुस्तकं माझ्या जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकणारी ठरली. इतरही मी पुस्तकं वाचली, म्हणजे जयवंत दळवी वाचले, मधु मंगेश कर्णिक वाचले, आनंद यादव वाचले. पुढे मी सांगितलं की डॉक्टर भालचंद्र नेमाडे किंवा ही दलित आत्मचरित्रांची एक मोठी परंपरा आहे, ती सगळी मी वाचली, बारकाईने वाचली. परंतु मला वाटतं की जर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असेल तर मला वाटतं की साने गुरुजी आणि महात्मा गांधी या 2 व्यक्तिमत्वांचा प्रभाव माझ्या आयुष्यावर खूप मोठा आहे असं मी मानतो. तर मग त्यांच्या संदर्भातल्या कविता तुम्ही म्हणजे त्याच्यावर लेख लिहिणं किंवा हे करण्यापेक्षा तुम्ही कवितामध्ये त्यांना तुम्ही आणणं हे कसं काय? महाविद्यालयात असताना आमच्या महाविद्यालयामध्ये 2 असे छोटे ग्रुप होते. छोटे म्हणण्यापेक्षा ते असं काही त्यांना असं आणि ब असं काही नाव नव्हतं, परंतु गांधींना मानणारा आणि गांधींच्या विरोधात काम करणारा असा एक वर्ग होता, त्याच्यावर टीका करणारा. तर माझ्या असं लक्षात आलं की मी जेव्हा गांधीजींचा विषय काढत असते की गांधीजींचं असं काम आहे, त्यांनी एक मोठी स्वातंत्र्य सैनिकांची किंवा देशभक्तांची फळी उभी केलेली आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा विचार करणारा किंवा त्या पलीकडे जाऊन आणखी कोणताच भूमिका नसलेला असा एक वर्ग होता की गांधीजींना अक्षरशः त्यांचं काम किंवा त्यांना नाकारणारा एक वर्ग होता. आणि मग माझ्या लक्षात आलं की गांधीजींना आपण पटवून देण्यापेक्षा मी त्यांना असं सांगत असे की गांधीजींना तुम्ही विरोध करता तर मग ते नोटेवर कसे, ते स्टॅम्पवर कसे, त्यांचे जगभर पुतळे कसे, त्यांचं साहित्य इतक्या मोठ्या प्रमाणावर वाचलं कसं जातं. बरोबर. तर या प्रकारचे माझे युक्तिवाद फार त्यांच्या पचनी पडायचे नाही. तुम्हाला असं वाटायचं की गांधीजी हा विषय मला जिथे जिथे अभ्यासाला मिळायचा तिथे तिथे ती पुस्तकं, त्यांची चित्र, त्यांच्याबद्दलचं काही कुठे व्याख्यान असलं तर ते सगळं ऐकण्याचा म्हणजे पचवण्याचा माझा प्रयत्न असायचा. गांधीजी प्रचंड मोठा एक विचार आहे असं मला वाटतं. ती व्यक्ती नाहीच आहे, ते प्रचंड मोठा विचार आहे. बरोबर. किंवा मला वाटतं की ते जगण्याचं एक शास्त्र आहे असं माझं स्वतःचं मत झालं. आणि मग त्या भूमिकेतून मी गांधीजींकडे बघत बघत अनेक वर्ष त्यांच्या विचारांचा अभ्यास करत आलो. आणि मला असं वाटलं की समजा गांधीजी जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा जर इतिहास आपण बघितला तर गांधीजी एक महत्वाचं त्याच्यामध्ये पान आहे, त्यांची मोठी भूमिका आहे किंवा त्यांच्याशिवाय हा स्वातंत्र्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. पण तरीही मला असं वाटतं की
ती जी दांडी यात्रा असेल, करिंगे मरिंगे असेल किंवा चंपारण्याचा लढा असेल, असहकाराची चळवळ असेल, त्यांचं जे सगळं मोठं काम आहे याच्यावरती अनेक संशोधकांनी जगभर हजारो पुस्तकं लिहिली, लाखो व्याख्यानं दिली. तर मला असं वाटतं की गांधीजी माणूस म्हणून समजून जर घेतले आपण तर ते माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. म्हणजे काय माहिती का, ते मला असं वाटलं की त्यांचं जे कार्य आहे ते एका बाजूला आणि एक माणूस म्हणून ते स्वतःला कसं त्यांनी सिद्ध केलं तो विचार मला फार महत्वाचा वाटला सर. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टी होत्या आणि मग त्या गोष्टींचा माझ्यावर इतका प्रभाव पडला की पुढे मी जेव्हा 86 साली शासकीय सेवेत आलो तर आता शासकीय सेवा त्यात पाटबंधारे विभाग म्हणजे आत्ताचा जलसंपदा विभाग हा जनमानसाच्या दृष्टीने काहीसा चेष्टेचं किंवा इथे काहीतरी पैसे खाल्ले जातात, चुकीचे कामं होतात असा एक गैरसमज आहे. परंतु तसं अजिबात नाहीये. त्या यंत्रणेतही चांगली काम करणारी, प्रामाणिक किंवा शेतकऱ्यांची सेवा करणारी किंवा एक चांगलं काम उभं करणारी खूप माणसं आहेत. फक्त त्यांचा विचार जगापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. परंतु मला असं वाटतं की त्याचा एक छोटासा एक कणभर भाग विवेक उगलमुगले आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करून नक्कीच आहे. तुमचं सगळं जे व्यक्तिमत्व इतकं साधं, सरळ, नम्र आणि निर्मळ असं आहे ना की म्हणून जनमानसामध्ये तुमच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. तुमचा जो मित्र परिवार आहे तो म्हणूनच फार मोठा झालेला आहे. मला असं वाटतं ते वाचक चळवळीचं तुम्ही सांगितलं तर तेही काम 27 वर्ष सलगपणे मी केलं ना तर तिथे मी ग्रंथपाल म्हणून बसलो. तिथं वाचनालय झाडायचं असेल, तिथे ग्रंथ नोंदवायचे असतील, सूत्रसंचालन असेल, बातमी लिहिणं असेल, असं प्रत्येक काम करताना मला कुठला कमीपणा वाटला नाही. त्याच्याबरोबर मी घरामध्ये जेव्हा मी कुटुंब प्रमुख असतो, मी पती असतो, मी मुलांचा वडील असतो किंवा समाजातला एक सर्वसामान्य माणूस असतो तर मला असं वाटलं की आपण गांधीजींसारखा विचार जेव्हा समजून घेतो तर तो आपण आपल्यात का नाही मुरवायचा. म्हणजे अगदी साध्या गोष्टी आहे की मी वयाच्या 17व्या वर्षापर्यंत सायकल चालवली तर त्याच विचाराने की गांधीजी खूप साधे राहत होते की समोरच्याला कपडे नाही बदलायला तर एक बॅरिस्टर असलेला माणूस आपलं अर्धनग्न राहतो आयुष्यभर, ही किती मोठी गोष्ट आहे. छोटीशी गोष्ट असं वाटतं परंतु मला वाटतं की खूप मोठा विचार त्यांनी त्यांच्या कृतीतून दिला. आणि ते असं म्हणायचे की मला सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे एखाद्या सुशिक्षित भारतीयाचं कठोर अंतःकरण, दगडासारखं अंतःकरण. तर मला वाटतं की शासकीय यंत्रणेमध्ये आमच्याकडे जे शेतकरी यायचे किंवा अनेक लाभधारक वगैरे यायचे तर त्यांना माहिती देणं असेल, त्यांचा अर्ज लिहून द्यायचा असेल किंवा त्यांना एखादं काम पूर्ण करण्यासाठीची मदत, तर त्या सगळ्या कामं करताना मला आनंद होत असेल की आपलं काम, शासकीय काम आपण वेळेत पूर्ण करावं, कुठली अपेक्षा ठेवू नये किंवा अगदी साधा कार्यालयातला लाईट अनावश्यक चालू असेल तर तो बंद करणं, कुठे नळ चालू आहे तर तो बंद करणं. हे साध्या साध्या गोष्टी होत्या. घरामध्ये आपण म्हणतो की ही बायकांची कामं, ही पुरुषांची कामं, तसं कुठलाही विचार न करता अगदी घर झाडून टाकलं, अंथरुणं टाकले, काढले, पाणी आणि मग अगदी आपण जो स्वच्छतागृह वापरतो, वॉशरूम वापरतो तर ते स्वच्छ का नाही करायचं. गांधीजींकडून मी काय घेतलं तर हे सगळं घेतलं. त्यांचा जो साधेपणा आहे ना, सच्चेपणा आहे, निर्मळपणा, प्रामाणिकपणा, गांधीजींनी इतकं मोठं होणं आपल्याला केवळ अशक्य आहे. फक्त मला वाटतं की अगदी साधी गोष्ट आहे की गांधीजींच्या बद्दल देशभर किंवा जगभर जो आदर आहे तो त्यांच्या सादगीमुळे आहे, तो त्यांच्या प्रामाणिकपणामुळे आहे असं मला वाटतं. त्यांची कामं तर प्रचंड मोठी आहे, त्याच्यावरती एक वेगळा कार्यक्रम आपल्याला करता येईल. पण मला वाटतं की गांधीजी समजून घेणं म्हणजे एक साधं माणूस म्हणून जगत राहणं, इतकी साधी गोष्ट आहे असं मला वाटतं. फारच छान. या गांधीजी आणि विनोबांकडे पाहिल्यानंतर आपल्या गरजा किती कमी आहेत याची जाणीव आपल्याला सतत होत असते. हे अगदी बरोबर आहे. आणि मला काय वाटतं माहिती का की गांधीजींबद्दल सुद्धा जगभरात पण एक अल्बर्ट आइन्स्टाईन नावाचे शतकातले शास्त्रज्ञ होते. सापेक्षतावादाचा सिद्धांत त्यांनी मांडला आणि त्यांनी सांगितलं की असा काही हाडामासाचा माणूस या पृथ्वी तलावर होऊन गेला त्याच्यावर पुढे लोक विश्वासच ठेवणार नाही. इतकं प्रचंड काम या माणसाने केलं. आणि मला वाटतं की जगावर सूर्य न मावळणारं इंग्रज सरकार किंवा हे ब्रिटिश सरकार हे एका बिना हत्यारा असलेलं का नंग्या फकीर म्हणतात लोक त्यांना, तर त्या माणसाला घाबरून जर निघून गेलं असेल किंवा एक सर्वसामान्य माणसांना सोबत घेऊन, म्हणजे आपण जेव्हा आता
आताचा भारत बघतो आहोत, तर तो मला वाटतं की एक असं मोठी महासत्ता होऊ पाहतोय. परंतु ज्या वेळेस ही स्वातंत्र्य चळवळ सुरू होती त्यावेळेस 5.5 लाख खेड्यांमध्ये हा भारत विखुरला गेलेला होता. परंतु गांधीजींनी काय केलं की देशभर यात्रा काढली, या सगळ्या सर्वसामान्य माणसांना एकत्र जोडलं आणि मग त्यांच्याकडून 1 रुपया घेतला प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आणि त्याचा हिशोब पण राष्ट्राला दिलेला आहे. आणि मग हा सगळा भारत जेव्हा एकत्र घराघरात मनामनात हे स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग त्यांनी चेतवलं आणि मग मला वाटतं की भारताला स्वातंत्र्य मिळालं. ही खूप मोठी महत्वाची गोष्ट गांधीजींनी किंवा बापूजींनी केली असं मला वाटतं. आता तुम्ही कवितेच्या संदर्भामध्ये तुमच्या ज्या काही कविताही सादर कराव्यात असं मला वाटतं की बापूजींबद्दल फक्त मला एक सांगायचं की म्हणजे फार महत्वाचा विचार मी तुम्हाला सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये गांधीजींवरती जेव्हा 150वी जयंती होती आणि आता जर सगळं तुम्ही जर जगभर बघितलं किंवा भारतातही बघितलं तर खूप आता मणिपूरला पेटलेलं आहे, बंगालमध्येच एक डॉक्टरने काय अन्याय केला आणि मग ते रास्त आहे की ते निदर्शनं तिथलं सगळं वातावरण अशांत असं वातावरण आहे आणि आरक्षणाचे लढे चालू आहेत. किंवा जगभर जर तुम्ही बघितलं तर युक्रेन आणि रशिया युद्ध चालू आहे, तिकडे पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणावर नरसंहार सुरू आहे. तर मला वाटतं की हे सगळं जर थांबवायचं असेल तर गांधीजींच्या विचारांची खूप गरज आहे. मला वाटतं की जग जर शांत निरामय सुंदर करायचं असेल तर गांधी विचारांची फार मोठी आवश्यकता या काळामध्ये आहे. गांधी अजिबात कालबाह्य झालेले नाहीये. तो विचार ज्या वेळेस आपण खऱ्या अर्थाने जर तो आचरणात आणला तर मला वाटतं की हे जग शांत आणि सुंदर होईल निश्चित असं मला वाटतं. आणि मी त्याचं छोटंसं उदाहरण यासाठी आहे की हा जो महामानव आहे तो ज्या रस्त्याने चालत गेला एक व्रत म्हणून, एक काठी आणि पंचा धरून ते चालत होते, त्याचा तो एक बारीक काड्यांचा चष्मा, तर जगाच्या दृष्टीने ते महामानव आहेत, महापुरुष आहेत. पण मला वाटतं की त्या सुंदर रस्त्याने मी फक्त चालण्याचा प्रयत्न करतो आहे, छोटंसं माझं अगदी कणभर काम असेल तरी मला वाटतं की माझा जर काही जगणं आहे ते सोन्याचं झालंय असं मी स्वतःला मानतो. आणि त्याच कृतज्ञतेतून की गांधी विचार हा असा एखादा काहीतरी झालं, इलेक्शन झालं, कोणीतरी निवडून आले आणि संपला असं नाहीये, तो शतकानुशतक चालत राहील असा एक विचार आहे. म्हणून गांधीजींच्या 150व्या जयंतीच्या निमित्ताने मी काही कविता लिहिल्या. तर कविता लिहिताना मी असा विचार केला की एक कॉमन मॅन आहे की जो त्यांना केंद्रस्थानी होता त्यांच्या कामाच्या, तर गांधीजी त्यांच्याकडे कसे बघत असतील किंवा तो कॉमन मॅन गांधीजींविषयी काय विचार करत असतील. बापू इतका मोठा माणूस आहे की तो शब्दात पकडणं किंवा त्यांना काही शब्दबद्ध करणं ते प्रचंड मोठं असं व्यक्तिमत्व आहे. परंतु मला असं वाटलं की ही जी त्यांची कामांची सगळी जी मालिका आहे आणि त्यातल्या महत्वाच्या घटना आहेत तर आपण एक कॉमन मॅनचा प्रतिनिधी आहे, तर मग आपण बापूजींशी तुलना करूया की ते कुठे आहेत आणि आपण कुठे आहोत. तर अशा काही कविता मी केल्या. तर त्याच्या संबंधाने सांगतो की दोन्ही बाजूनी अरे वा बापूंवर लिहितोय का, छान वाटलं, किंवा काय बापूंवर लिहितो, किंवा कोण वाचणार आहे तुझे बापूजी, अशा सगळ्या प्रतिक्रिया आल्या. परंतु मला वाटतं की आपल्या मनामध्ये काही आदर असतो, काही कृतज्ञता असते, ती मी फक्त व्यक्त केली आहे. बरोबर, पुरस्कार मिळो, त्याचं कौतुक हो, परंतु चांगलं पेरत जावं, ते कुठेतरी केव्हा तरी उगवत असं मला वाटतं. त्यामुळे मी ह्या कविता लिहिल्या. त्याच्या काही प्रतिक्रिया आल्या आहेत त्या मी इथं सांगत बसत नाही, परंतु आजही गांधी विचारांची गरज आहे असं मला स्वतःप्रमाणे वाटतं. म्हणूनच 2 ऑक्टोबर निमित्ताने या मोठ्या माणसाचा आवाज हा एक काव्यसंग्रह मी केला आहे. त्यातल्या काही कविता जरूर ऐकवतो. आजचा दिवसही खूप छान आहे आणि ह्या गद्य कविता आहेत. परंतु मला असं वाटतं की बापूजी यांचं काम आणि आपण अशी एक ती तुलना आहे, ती तुम्ही समजून घ्या. हो जरूर. पहिली कविता अशी, त्याला शीर्षक नाहीये, चालेल. प्रिय बापू, मी तुमच्यासारखं निरागस हसून पाहिलं, मला तुमच्यासारखं लागवी हसता आलं नाही. बापू, मी तुमच्यासारखं झपाझप उत्साहाने चालून पाहिलं, पण मला तुमच्यासारखं लयदार असं चालता आलं नाही. काही महत्वाची चर्चा करताना, आपुलकीने बोलताना, बापू
मी तुमच्यासारखंच सेम मांडी मुडपून त्या लकबीत बसून पाहिलं, अरे वा. पण मला तुमच्यासारखं मायेनं बसता आलं नाही. वाव. मग मी निश्चयपूर्वक अगदी तुमच्यासारखंच साधंसं जगून बघितलं. आणि काय आश्चर्य, कोणाला काहीही वाटो किंवा न वाटो, मलाच फार भारी वाटू लागलं. वा वा, क्या बात. तर वा, असं किती साध्या आपण पद्धतीने काय करत असतो की फारच सुंदर. आपल्या वडिलांना जसं आपण फॉलो करतो, बरोबर. त्यांना अनुकरण करतो, तर मला वाटतं की बापूंसारखं जगायचा प्रयत्न केला, पण तसं जमलं नाही. फार छान मांडलं. परंतु साधं जगून बघितल्यानंतर मला छान वाटू लागलं असं सांगणारी फारच कविता आहे. सुंदर, फारच. आता ही तुम्हाला ज्या सगळ्या कामांविषयी सांगितलं, थोडीशी मोठी कविता आहे. हा, ऐकू ऐक. पूज्य बापू, मी अपार श्रद्धेने समजून घेतलीत तुम्ही केलेली सगळ्या प्रकारची कामे. जसं की तुमचं दररोज मुताऱ्या आणि संडास साफ करणं, ग्रामसफाई, बागकाम, शेतीकाम, गव्हंडी काम, आश्रमशाळेत शिकवणं, आश्रमातलं पुरोहिताचं काम, रुग्णांची सेवा करताना तुम्ही व्हायचे त्यांचे डॉक्टर किंवा नर्सिंग सेवक. सूतकताई तर तुमची चुकायचीच नाही कधी. सांभार काम करताना चपला शिवणं, जोडे बनवणं, विणकाम करताना स्वतःचे कपडे, कस्तुरबांची साडी पोलकं शिवणं, गहू निवडणं, ते जात्यावर दळणं, कांडणं, स्वयंपाक करणं, वाढणं, भांडी स्वच्छ करणं, झाडलोट, स्वतःचे व इतरांचे कपडे अगदी स्वच्छ धुणं, त्यांना इस्त्री करणं, छोटी बाळं सांभाळणं, कुष्ठरोग्यांच्या जखमा धुणं, प्लेगच्या रुग्णांची तपासणी, स्वतःची छोटी मोठी कामं करणं नेहमी स्वतःच. अशी शेकडो कामं बापू तुम्ही उत्साहाने आणि करायचे नियमितपणे. आळस, भीती आणि तिरस्कार या शब्दांना नव्हते जराही स्थान बापू तुमच्या आयुष्यात. हे सर्व अपार श्रद्धेने वाचत असतो मी, तेव्हा मी होत जातो अधिकाधिक नम्र. मी मिटून घेतो शांतपणे माझे डोळे आत्मभानाने. बापू, तुमचे हे सारे नितळ प्रेमळ अवघे जगणेच घेतो मी चुंबून अतिवादराने. तर गांधीजींविषयीचा आदर व्यक्त करणारी एक कविता आहे. आणखी या सगळ्याच कविता, मला त्यातली कोणती कविता चांगली आणि आवडेल असं माहित नाही, परंतु बापूजी असं त्यांचे ते 3 प्रतिकात्मक माकडं होती. वाईट बघू नका, वाईट विचार करू नका, वाईट ऐकू नका, त्याच्यावरची ही कविता आहे की बापू, तुमची ती प्रतिकात्मक 3 माकडं बसलेत माझ्या इतकी खनपटीला की झालोय मी तेव्हापासून एक सीधा साधा आदमी. आणि त्यावर लोक मला म्हणाले, पागलपणा आहे हो त्याचा, दुसरं काय. तर ही छोटी कविता की मार्मिक, खूपच छान, सोप्या शब्दात तुम्ही सगळं मांडले. आता एक चॅनलच्या निमित्ताने एक वेगळी कविता ऐकू. मला वाटतं की बापूंचा आणि आपला जो संबंध असतो तो कोणत्या थरापर्यंत जातो. मला वाटतं की थोडंसं तुम्हाला हसायला येईल, परंतु मला वाटतं की माझ्या मनातली ही जी एक निरागस भावना आहे ती मी आपल्या समोर ठेवतो. बापू, आज तुम्ही असतात तर बाकी गोष्टींचा असू द्या हो क्षणभर, पण माझा एक अत्यंत बालिश प्रश्न आहे की बापू, तुम्ही अँड्रॉइड फोन वापरला असता का? मला आवडली असती जाणून घ्यायला तुमची फ्रेंड लिस्ट. तुम्ही केली असती का बापू ऍक्सेप्ट फेसबुकवरची माझी फ्रेंड रिक्वेस्ट? आणि हो, केली असती का माझ्या एखाद्या कवितेला, लेखाला लाईक, कमेंट आणि शेअरची पसंती? खरं सांगायचं तर हे माझ्या मनातलं वेड स्वप्न मी पाहू शकतो केवळ तुमच्या बाबतच. कारण इतकं सच्च, प्रामाणिक, निखळ, निथोर माणूस माझ्या काळजात दुसरं नाहीच आहे बापू. तर मला काय वाटतं की ह्या ज्या सगळ्या कविता आहेत अजून वाचू. निफाडचा उल्लेख मी 2-3 वेळा केला आणि मला नेहमी किंवा आमच्या निफाडकरांना अभिमान वाटतो की गांधीजींचे गुरु नामदार गोपाळकृष्ण गोखले आणि गोखलेंचे गुरु महादेव गोविंद रानडे आणि रानडे न्यायमूर्ती रानडे निफाडचे. त्याच्यामुळे मला इतकं भारी वाटतं ना की गांधीजींचा माझा कुठेतरी संबंध आहे. तर तो ह्या कवितेत मी अगदी साध्या पद्धतीने मांडलाय. प्रिय बापूजी,
तुमचे गुरु गोपाळकृष्ण गोखले आणि गोखल्यांचे गुरु न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि न्यायमूर्ती रानडे आमच्या निफाडचे. मी विवेक उगल मुगले राहणार निफाडचा. म्हणजे दुरान्वयाने का होईना हेही एक किंचितचं कनेक्शन आहेच ना बापू आपल्या. वा वा. बापू हा असा आपला जोडताना बादरायण संबंध माझं काही चुकलंय का हो बापू? वा. तर बापूंशी असा हा सगळा संवाद मी केलेला आहे. चांगलंय चांगलंय. छोटीशी कविता आहे. हं. दररोज मला ती आठवते की बापू तुम्ही बिनदिक्कत ठेवायचे शौच खूप स्वच्छ करून अगदी नियमित. हे वाचलं मी तेव्हापासून अगदी स्वच्छ करणं टॉयलेट याचा आला नाही मला कधी, म्हणजे कधीच कंटाळा. वा. छोटंसं काम आहे पण छोट्या छोट्या कामातून गांधीजी आपल्यामध्ये सामावून घेणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे साधेपणातला जो आनंद आहे ना तो बापूंनी आपल्याला दिलेला आहे. मला असं वाटतं की या सगळ्यात ज्या कविता आहेत ना त्याच्यामध्ये बापू आणि मी असा जो सगळं तुलना केली आहे. चालेल ना, काही हरकत नाही. हे शेवटी आपण त्यांची विचारसरणी स्वीकारतो ना. बरोबर आहे. आपलं व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी अशा लोकांचाच उपयोग आपल्याला होतो. आता मी कवी म्हणून एखाद्या शाळा महाविद्यालयात जातो. काही विद्यार्थी म्हणतात की तुमची सही वगैरे द्या. तर गांधीजी असं म्हणायचे की माझा कोणी गुरु नाही आणि मी कोणाचा शिष्य नाही. जसे रामदास गोखले त्यांचे गुरु होते परंतु ते थोडे चिडखोरही होते किंवा हट्टी होते. परंतु त्या हट्टाच्या मुळाशी जर बघितलं तर ती अनुरागाची भावना असायची की त्या माणसाने माझं काहीतरी शिष्यत्व पत्करून ते कस्तुरबांनाही असं म्हणायचे की जर तुला वाटत असेल की तुला शरीराला गरज असेल तर तू मांसाहार कर, माझं त्यात काही म्हणणं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय माहिती का की बापूंनी त्यांचं जे सत्याचे प्रयोग मी वाचलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की मी चोरी केली, मी वेश्येकडे गेलो, मला दारू कधी प्यावी वाटली किंवा मी मांसाहार केले, जे काही चोरी केली किंवा काही चुकीच्या गोष्टी माझ्याकडून घडल्या, परंतु याची प्रामाणिकपणे कबुली करणं याच्यात त्यांचा मोठेपणा नाही आहे. त्याच्यापेक्षा महत्वाचं काय आहे की ते पुढे ह्या सगळ्या गोष्टी त्यागून चांगलं कसं जगता येईल याचा एक सुंदर वस्तुपाठ त्यांनी त्यांच्या जीवनातून चुका जरी झाल्या तरी सुधारता आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट आहे. बापूजी मोठे का आहेत, ते महात्मा का आहेत तर त्यांच्या या छोट्या कृतीतून, असं मला वाटतं. बरोबर. तर बापू तुम्ही म्हणालात माझे जीवन हाच माझा संदेश. एक कवी म्हणून एखाद्या शाळा कॉलेजात स्वाक्षरी देताना मुलं करतात माझ्याकडे सही सोबत द्या एखादा संदेश असा आग्रह. लफेदार सही करून मी लिहितो एकच संदेश, स्वतःला ओळखा मी त्याच शोधात आहे. म्हणजे आतला आवाज जो आहे ना तो फार महत्वाचा आहे. तुम्ही लोकांकडून काहीतरी चुकीचं बरोबर घेतात आणि माझी फरफट होते, तसं होऊ नये असं मला वाटतं. आता तुम्ही आतला आवाज आहे काय बरं आहे? आतला आवाज म्हणजे काय होतं माहिती का की मला असं वाटतं की मला तिफन पुरस्कार मिळाला, मला नारायण सुर्वे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला, शासनाचा पुरस्कार मिळाला, आणखी कुठले काय काय छोटे मोठे बक्षिसं मिळाले. म्हणजे मी फार मोठा झालोय का? पण मी मोठा नसतो. मला मनात माहीत असतं की मी किती छोटा आहे किंवा साधा आहे. आणि त्याची एक कविता तुम्हाला वाचल्यानंतर तो आतला आवाज हा सगळ्या कविता म्हणजे आतला आवाज आहे. महात्मा गांधी जेथे असाल तेथे किंवा महात्मा गांधी भारत एवढाच पत्ता लिहिला तरी देशभरातल्या लोकांची कितीतरी आपुलकीची पत्र पोहोचायची म्हणे बापू बिनदिक्कत तुमच्यापर्यंत. उदाहरणार्थ आज मी 59 वर्षांचा वगैरे माझ्या नावावर 12 पुस्तकं, 2-4 ग्रंथसंकलन, पेपर, मासिकं, आकाशवाणीसाठी गेली 25-30 वर्ष लेखन, त्यासाठी मिळालेत आजवर 50-60 बक्षिसं, काही महत्वाचे पुरस्कार. एक लेखक कवी म्हणून शाळा कॉलेजेस नामांकित संस्थांमध्ये झालेत आजवर 1760 कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रमातला माझा सहभाग, मी पाहुणा, निमंत्रित कवी इत्यादी. शिवाय राहतोय मी माझ्या पत्त्यावर उण्यापुऱ्या 25-30 वर्षांपासून. तरीही विवेक चिंतामण उगल मुगले, सुशय, प्लॉट नंबर 42, खुटवट नगर, कामटवाडे, नाशिक 422-008 इतका सविस्तर पत्ता लिहूनही बिचारे पोस्टमन काका किंवा कुरिअरवाले भाऊ वैतागून विचारत राहतात असहाय्यपणे याला त्याला. नेमके राहतात तरी कुठे लेखक महाशय?
बापू, म्हणून तुम्ही महात्मा, आमचा मात्र असंतुष्ट आत्मा. तुम्ही संत साबरमतीचे नि आम्ही एक अतिसामान्य नागरिक या महान भारताचे. ते तुम्ही बघा की गांधीजी आणि भारत इतक्या पत्त्यावर हे पत्र येत होतं आणि आपल्याकडे एवढा सविस्तर पत्ता आहे. मी आता समारोप करताना या कविता तर तुम्ही छानच सादर केल्या आहे, ऐकवल्या. तर थोडक्यामध्ये या आपल्या गप्पांचा समारोप करताना महात्माजींचं नेमकं मोठेपण नव्या पिढीने त्यांच्यापर्यंत कसं जाईल, त्यांनी कसं स्वीकारावं, की नवी पिढी त्यांना विसरून जाईल असं तुम्हाला वाटतं? नाही, अजिबात नाही असं मला म्हणजे वाटतं. आपण या मुलाखतींच्या समारोपाकडे आता आलेलो आहे. बरोबर. मला वाटतं की स्वातंत्र्यच जेव्हा देश पारतंत्र्यात होता त्यावेळेस जसं बापूंच्या नेतृत्वाची आपल्याला गरज वाटली आणि मग ती त्यांनी पूर्ण केली, आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्याची फळं आज आपण साधतो आहोत. पण मला असं वाटतं की आज पुन्हा ती सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे की एक आपल्या जगण्यामध्ये अस्वस्थता आलेली आहे, एक प्रकारचे आपण म्हणतो की भीती आहे की उद्या काय असेल, नैसर्गिक आपत्ती आहेत किंवा काही राजकीय सगळे हेवे दावे असतील, तर त्याच्यामध्ये आपलं जगणं जेव्हा असुरक्षित होतं त्यावेळेस गांधीजींच्या विचाराची खरी गरज आहे असं मला वाटतं. म्हणून बापूजींनी जे काही त्यांचं जीवन ते जगले, त्यांनी जे थोर कार्य करून ठेवलं, तर मला वाटतं की ते सगळं अभ्यासनाची एक तरुण पिढीला गरज आहे. आणि मला वाटतं की आपल्या देशामध्ये अशा प्रकारचा एक महामानव होऊन गेला की ज्यांनी संपूर्ण जगाला त्याचा जगण्याचा एक साधा प्रामाणिक सच्चा असा एक मंत्र दिला, एक दिशा दिली. तर त्या रस्त्याने जर आपण जाऊ शकलो तर मला वाटतं की उद्याचं जग निरामय असेल, आनंदी असेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. म्हणून गांधीजींच्या विचारांचा आपण अभ्यास करावा अशी मी नम्र विनंती तुम्हाला सगळ्यांना करीन. धन्यवाद. मित्रांनो, गांधीजींचं तुम्हाला माहीत असलेलं चरित्र सांगण्यापेक्षा एखाद्या साध्या सुध्या व्यक्तीला गांधीजी कसे भावले आणि त्यांनी आपल्या आचरणामधून आणि कवितेमधून कसे आणलेले आहेत याचं उदाहरण म्हणजे विवेकजी उगलमुगले. फार वेगळ्या पद्धतीने त्यांनी त्यांचे विचार गांधीजींच्या संदर्भात मांडलेले आहेत. मलाही ते फार आवडले. साधे सुधे विचार पण वेगळ्या तऱ्हेने आपल्याला ते भारावून टाकतात आणि म्हणून त्यांच्या कविता आणि त्यांचे विचार हे खरोखर आज या ठिकाणी फार उपयुक्त मला वाटतात आणि प्रत्येकाने ऐकावेत असे साधेसुधे त्यांचे विचार आहेत. म्हणून आपण आमच्या या गप्पा आपल्या मित्रांना जरूर पाठवा. ते या ठिकाणी आलेले आहेत त्याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. विवेकजी, तुमच्या इतरही कविता पुढे मागे आपण या ठिकाणी ऐकलेवरती घेऊन आपण आला त्याबद्दल पुन्हा आपल्याला नमस्कार करतो. गांधीजींच्या एकूणच सगळ्या व्यक्तिमत्वाला, कारकिर्दीला विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.